दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा सण आहे, जो अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शविणारा एक प्रमुख वार्षिक हिंदू उत्सव आहे, जो सामान्यतः ऑक्टोबरच्या मध्यापासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत येतो. घरे स्वच्छ केली जातात, दिवे, मेणबत्त्या आणि रंगीबेरंगी रांगोळीच्या डिझाईनने सजवले जातात आणि कुटुंबे लक्ष्मीसारख्या देवींची संपत्तीसाठी पूजा करतात. 5 दिवसांच्या या सणात नवीन कपडे घालणे, मिठाई आणि भेटवस्तू वाटणे, कौटुंबिक प्रार्थना करणे आणि दिवे आणि फटाक्यांसह उत्सव साजरा करणे समाविष्ट आहे. प्रत्येक दिवशी विशिष्ट परंपरा पाळल्या जातात. दिवाळीच्या मुळाशी, अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शविते. हा काळ संपत्ती आणि समृद्धीची देवता देवी लक्ष्मीचे स्वागत करण्याचा, पुढील वर्षासाठी तिचे आशीर्वाद मिळविण्याचा आहे. हा सण कुटुंबांना बंध मजबूत करण्यासाठी, आनंद सामायिक करण्यासाठी आणि प्रेम आणि एकतेचे संदेश पसरविण्यासाठी एकत्र आणतो. दिवाळीपूर्वी घरे काळजीपूर्वक स्वच्छ केली जातात आणि तेलाचे दिवे, मेणबत्त्या, फुले आणि दोलायमान रांगोळीच्या डिझाईनने सजवली जातात, जेणेकरून सकारात्मक आणि आमंत्रण देणारे वातावरण निर्माण होईल. मुख्य दिवशी कुटुंबे लक्ष्मी पूजा करतात. ही संपत्ती आणि समृद्धीसाठी संध्याकाळी प्रार्थना समारंभ असते, ज्यामध्ये बहुतेकदा जप आणि नैवेद्य असतात. लोक नवीन कपडे घालतात आणि कुटुंबे लाडूसारख्या विविध स्वादिष्ट मिठाई आणि चविष्ट पदार्थांची देवाणघेवाण करतात आणि त्यांचा आनंद घेतात. दागिने, घरगुती वस्तू आणि इतर अर्थपूर्ण भेटवस्तूंसारख्या भेटवस्तूंची देवाणघेवाण करणे ही एक सामान्य पद्धत आहे. या उत्सवात अनेकदा फटाके वाजवले जातात. जरी आधुनिक पद्धती कधीकधी प्रदूषण कमी करण्यासाठी स्वच्छ आणि हिरवी दिवाळीला प्राधान्य देतात. 5 दिवस दिवाळी सण हा 5 दिवसांचा असतो. प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व असते. 1. धनतेरस, धन आणि आरोग्यासाठी भगवान धन्वंतरी आणि भगवान कुबेर यांच्या पूजेसाठी समर्पित आणि सोने, चांदी किंवा भांडी खरेदी करण्यासाठी एक दिवस. 2. नरक चतुर्दशी, छोटी दिवाळी, दिवाळीच्या मुख्य दिवसापूर्वीचा दुसरा दिवस म्हणून साजरा केला जातो. 3. लक्ष्मी पूजा, दिवाळीचा दिवस, सर्वात महत्त्वाचा दिवस, लक्ष्मीची पूजा करणे आणि दिवे आणि सजावटीसह साजरा करणे यावर केंद्रित आहे. 4. गोवर्धन पूजा, भगवान श्रीकृष्णाने मुसळधार पावसापासून लोकांचे रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलल्याचे स्मरण करून पर्वताचाच सन्मान केला जातो. 5. भाऊदूज, 5व्या दिवशी साजरा केला जातो, जिथे बहिणी त्यांच्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि भाऊ त्यांच्या बहिणींना भेटवस्तू देतात.